In the previous lecture, we have seen neural tissue, and in that neural tissue, we have already seen the neuron. Okay, the structure of neuron, the parts of neuron. Now, second part of the neural tissue is nothing but the neuroglial cells. ओके, म्हणजे मागच्या लेक्चरला आपण न्यूरॉन्स काय आहेत, कसे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि पार्ट किती आहेत आणि कसे आहेत हे बघितलेलं आहे. या लेक्चरला आपण न्यूरोग्लियल सेल्स काय आहेत, कोणते आहेत आणि काय फंक्शन करतात हे बघणार आहोत. त्याच्याचबरोबर नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. फर्स्ट वी विल सी दी न्यूरोग्लियल सेल्स. ओके, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक डायग्राम दिसेल की ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स दिसत आहेत. ओके, इथे तुम्हाला 6 न्यूरोग्लियल सेल्सचे टाईप्स दाखवलेले आहेत. इपिडायमल सेल, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, सॅटेलाइट सेल्स, ॲस्ट्रोसाइट्स, मायक्रोग्लिया अँड श्वॅन सेल्स. ओके, श्वॅन सेल्स. आता या 6ही डायग्राममध्ये जर तुम्ही बघितला तर व्हरायटी आहे. ओके, डिफरंट टाईप्सचे हे सगळे न्यूरोग्लियल सेल्स आहेत. त्यांचं स्ट्रक्चर बघा. ओके, त्यांचे डायमेन्शन्स बघितला तर तरीसुद्धा ते वेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांना डिफरंट नेम्सनी लेबल करण्यात आलेलं आहे. द न्यूरोग्लियल सेल्स आर ग्रेटर इन नंबर दॅन दी न्यूरॉन्स. बघा, न्यूरॉन्सपेक्षा या न्यूरोग्लियल सेल्सची संख्या जास्त असणार आहे. ओके, the neuroglial cells are the supporting cells of central nervous system and peripheral nervous system. बघा, आता हे न्यूरोग्लियल सेल्स काय करतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, आता ह्या दोन्हींचं आपण पुढे बघणार आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय आहे. पण या दोन सिस्टीम्सला सपोर्ट देण्याचं काम कोण करते तर न्यूरोग्लियल सेल्स करतात. Okay, all these cells are derived from the embryonic tissue layer that is ectoderm. बघा, हे सगळे न्यूरोग्लियल सेल्स आहेत. ओके, किंवा नर्वस सिस्टीमचा जरी भाग बघितला म्हणजे यापैकी जर तुम्ही या सगळ्या सेल्सची नावं जी आता आपण बघितलं हे सगळे कशापासून तयार झालेलं आहे तर एक्टोडर्म, जो की एम्ब्रियॉनिक लेयर आहे. ओके, याच्यापासून बनलेला आहे. तर आपण 6 न्यूरोग्लियल सेल्सचं काय फंक्शन आहे ते बघूया. ओके, देर आर 6 सेल्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स. वन इज दी ऑलिगोडेंड्रोसाइट, सेकंड वन इज दी मायक्रोग्लिया, थर्ड वन इज दी ॲस्ट्रोसाइट्स, फोर्थ वन इज दी इपिडायमल सेल्स, फिफ्थ वन इज दी श्वान सेल्स अँड सिक्स्थ वन इज दी सॅटेलाइट सेल्स. आता या प्रत्येकाचं काय फंक्शन आहे बघूया. First of all, oligodendrocytes. Okay, the oligodendrocytes forms myelin sheath around the central axons. Okay, and allows quick transmission of electrical impulse. बघा, काय महत्त्वाचं फंक्शन प्ले करतं बघा ऑलिगोडेंड्रोसाइट्स हे न्यूरोग्लियल सेल्स. तर मायलिन शीथ तयार करतं कोणाच्या भोवती ॲक्झॉन. आपण बघितलेलं आहे मायलिन शीथ कोणाला कव्हर करतो तर ॲक्झॉनला कव्हर करतो. मग हे मायलिन शीथ तयार करण्याचं काम कोण करतंय ऑलिगोडेंड्रोसाइट्स न्यूरोग्लियल सेल्स. आणि याच्याबरोबरच दुसरं फंक्शन काय करतंय इट अलोज क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स. म्हणजे इलेक्ट्रिकल इम्पल्सचं फास्ट ट्रान्समिशन करण्याचं कामसुद्धा ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात. बघा किती महत्त्वाचं फंक्शन आहे ऑलिगोडेंड्रोसाइट्स. त्याच्यानंतर सेकंड आहे न्यूरोग्लियल सेल्स दॅट इज मायक्रोग्लिया. ओके, स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असाल मायक्रोग्लियाचं स्ट्रक्चर. ओके, मायक्रोग्लिया ॲक्ट ॲज अ मॅक्रोफॅजिस अँड इट मेडिएट द इम्युनो रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, मायक्रोग्लिया कशाचं फंक्शन करते तर मॅक्रोफॅजेसचं फंक्शन करते. म्हणजे एनगल्फिंग, जे काही मॅक्रोफॅज काय करतं तर जे काही सेल डेब्रिज आहेत किंवा फॉरेन मटेरियल आहे ते एनगल्फ करण्याचं काम करतं. तर हे मायक्रोग्लिया जे आहे ते मॅक्रोफॅजेसचं फंक्शन करतं आहे आणि त्याच्याच बरोबर इम्युनो रिस्पॉन्सला मेडिएट करतं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये.
तर हे सुद्धा महत्त्वाचं फंक्शन आहे जे मायक्रोग्लिया करतं. The third neuroglial cell is nothing but the astrocytes. Okay, astrocytes are the different type of neuroglial cells. They are star-shaped cells. बघा astrocytes तुम्ही बघत असाल म्हणजे या डायग्राममध्ये बघितला असाल तर स्टार शेप्ड स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. ओके, their function is secretion and absorption of neural transmitter. बघा सगळ्यात महत्त्वाचं घटक कोण आहे तर न्यूरल ट्रान्समीटर. आणि या न्यूरल ट्रान्समीटरचं सिक्रिशन आणि ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम ॲस्ट्रोसाइट्समध्ये केलं जातं. देन सेकंड फंक्शन इज मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर, त्यालाच BBB असे म्हणतात. ओके, ब्लड आणि ब्रेनमधलं जे बॅरियर आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्स ठेवण्याचं काम हे ॲस्ट्रोसाइटच्या माध्यमातून केलं जातं. आणि तिसरं फंक्शन आहे दे रेग्युलेट द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस विदिन दी ब्रेन. बघा हे सुद्धा एक युनिक फंक्शन आहे की ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं रेग्युलेट करायचं ते रेग्युलेट करण्याचं काम ॲस्ट्रोसाइट्स करतो. बघा किती महत्त्वाची फंक्शन आहे त्याच्याकडे. सिक्रिशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ न्यूरल ट्रान्समीटर, मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर दॅट इज BBB, अँड रेग्युलेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस विथ दी ब्रेन. हे ॲस्ट्रोसाइटचं फंक्शन आहे. आणि चौथं न्यूरोग्लियल जी सेल आहे दॅट इज इपिडायमल सेल्स. ओके, इपिडायमल सेल्ससुद्धा बघितलेलं आहे तुम्ही. It is responsible for the production, circulation of cerebrospinal fluid in the brain ventricles and central canal. बघा हे एक महत्त्वाचं फंक्शन आहे कारण CSF ज्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. ओके, दॅट इज इट इज अ फ्लुइड अराउंड दी ब्रेन. ब्लडला ब्रेनच्या सराउंडिंग जे काही फ्लुइड आहे सर्क्युलेशनसाठी किंवा ट्रान्समिशनसाठी उपयोगी असणारे जे फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड ॲज सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं प्रोडक्शन आणि सर्क्युलेशन करण्याचं काम कोण करतंय? इपिडायमल सेल्स करतं. ओके, म्हणजे सेंट्रल कॅनलमध्ये असू दे किंवा ब्रेन वेंट्रिकल्समध्ये असू दे, हे CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सर्क्युलेट आणि प्रोड्यूस करण्याचं काम इपिडायमल सेल्स. आतापर्यंत ज्या आपण 4 न्यूरोग्लियल सेल्स बघितल्या म्हणजे ऑलिगोडेंड्रोसाइट्स असू दे, मायक्रोग्लिया असू दे, ॲस्ट्रोसाइट असू दे किंवा इपिडायमल सेल्स असू दे, हे चारही न्यूरोग्लियल सेल्स कशाशी रिलेटेड आहेत तर सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. ओके, आपण पहिला म्हटलं की न्यूरोग्लियल सेल्स आर सपोर्टिंग सेल्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मग त्यातलं सेंट्रल नर्वस सिस्टीमला 4 न्यूरोग्लियल सेल्स सपोर्ट करतात. मग त्या राहिलेल्या 2 कोणत्या? श्वान सेल्स आणि सॅटेलाइट सेल्स. हे 2 काय करतात तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमला सपोर्ट करतात. मग 5th आहे श्वान सेल्स. हे काय फंक्शन करते बघा, इट इज द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे ही सगळ्यात जास्त अबंडंटमध्ये प्रेझेंट असणारी एक न्यूरोग्लियल सेल आहे श्वान सेल्स. ओके, अँड श्वान सेल्स प्रोड्यूस मायलिन शीथ अराउंड दी मेड्युलेटल नर्व्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. बघा आता मायलिन शीथ, ओके, हे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोण तयार करत होतं? मायलिन शीथ, ओलिगोडेंड्रोसाइट्स. पण पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये मायलिन शीथ कोण तयार करतं? श्वान सेल्स. ओके, ते सुद्धा मेड्युलेटर नर्व्समध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या. आणि सगळ्यात शेवटची न्यूरोग्लियल सेल आहे दॅट इज नथिंग बट दी सॅटेलाइट सेल्स. सॅटेलाइट सेल्स सपोर्ट्स दी फंक्शन ऑफ दी न्यूरॉन्स. म्हणजे न्यूरॉनचं जे काही फंक्शन आहे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स, सिनॅप्टिक ट्रान्समिशन, प्री सिनॅप्टिक ट्रान्समिशन, पोस्ट सिनॅप्टिक ट्रान्समिशन, हे आपण पुढे बघणार आहे. तर या सगळ्या फंक्शनला सपोर्ट करण्याचं काम सॅटेलाइट सेल करतं. ओके, सो दिस इज अबाउट न्यूरोग्लियल सेल्स. तुम्हाला न्यूरॉन आणि न्यूरोग्लियल सेल्स समजला असेल.
Neurons is a basic unit of the nervous system, and neuroglial cells are supporting cells of the nervous system. Okay, इथं हा पार्ट संपलेला आहे. देन कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. बघा, आपण नर्वस सिस्टमचा स्टडी करतोय, त्याचं बेसिक युनिट कोण आहे तर न्यूरॉन किंवा नर्व म्हणता येईल. ओके, नर्व सेल किंवा न्यूरॉन म्हणता येईल. मग या न्यूरॉनच्या अशा काय प्रॉपर्टीज आहेत, काय क्वालिटीज आहेत की ज्याच्यामुळे नर्व ट्रान्समिशन होतं, नर्वस सिस्टीम फंक्शन करते. तर या प्रॉपर्टीज आपण आता बघणार आहे. ओके, जवळजवळ 8 ते 10 प्रॉपर्टीज या नर्व फायबरच्या आहेत. ओके, अँड दीज आर व्हेरी युनिक प्रॉपर्टीज. ओके, so the first property of a nerve fiber is nothing but the excitability, or it is also called as irritability. आता excitability म्हणजे काय? They are having ability to receive stimulus and activate. ओके, म्हणजे एक्साइटेबिलिटी म्हणजे काय? नर्व फायबरमध्ये ही प्रॉपर्टी आहे एक्साइटेबिलिटी. म्हणजे काय की नर्व फायबर्स ओके एखादा स्टिम्युलस रिसीव करते आणि मग ॲक्टिवेशन करते. दॅट इज कॉल्ड ॲज एक्साइटेड. आपण म्हणतो की आय एम एक्सायटेड. ओके, म्हणजे काय, आपल्याला एखादी रिॲक्शन समजल्यानंतर आपण एक्सायटेड होतो, म्हणजे आपण ॲक्टिवेट होतो, उत्सुक असतो. ओके, सो एक्साइटेबिलिटी मीन्स टू गेट और टू रिसीव ॲन स्टिम्युलस अँड अकॉर्डिंग टू द स्टिम्युलस you are going to be activate. It shortly means excited. Okay, so nerve fibers are having excitability or they are excited. That is one of the properties of nerve fiber. The second property is nothing but the conductivity. Now it is very much important in case of nerve fibers. Conductivity is very important. If there is no conductivity, there will not be transmission of nerve impulse from one region to another region. म्हणजे बघा, जर कंडक्टिव्हिटी नसती, ओके, सुवाहकता म्हणतो आपण, समजा करंट पास होत नसेल एखाद्या मीडियममधून, तर मग ती जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती दुसऱ्या बोर्डपर्यंत किंवा जे काही आपला इन्स्ट्रुमेंट आहे तिथंपर्यंत पोचणार नाही. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आहे. समजा नर्व फायबरमध्ये कंडक्टिव्हिटी नसती तर एक इम्पल्स दुसऱ्या म्हणजे ऑर्गनपासून ब्रेनपर्यंत किंवा ब्रेनपासून ऑर्गनपर्यंत कुठलाही इम्पल्स, कुठलाही मेसेज पास झाला नसता. सो कंडक्टिव्हिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन, म्हणजे जी काही एक्सायटेबिलिटी आहे, ॲक्टिवेशन आहे, ते ट्रान्समिट करण्याची जी ॲबिलिटी आहे, ट्रान्समिट म्हणजे पुढं पाठवण्याची, त्या ॲबिलिटीला कंडक्टिव्हिटी म्हणतात. बरोबर आहे, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं असेल तर तुमच्याकडे कंडक्टिव्हिटी असली पाहिजे, तर आणि तरच ते इम्पल्सेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. सो एक्साइटेबिलिटी और इरिटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. द थर्ड प्रॉपर्टी इज नथिंग बट द स्टिम्युलस. दिस इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. Any chemical, electrical, physical change in the external environment which brings excitation in the nerve, muscle or organ is called as stimulus. It causes a stimulus. बघा, कुठलंही केमिकल असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, फिजिकल चेंज होऊ दे एखाद्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं तर नर्व फायबरला, मसल्सला, ऑर्गनला काय होतं की एक्सायटेशन होते, एक्सायटेबिलिटी होते, त्याची स्टिम्युलस मिळतं. ओके, याला स्टिम्युलस असं म्हटलेलं आहे. ओके, सो स्टिम्युलस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इफ देर इज नो स्टिम्युलस देर विल नॉट बी ॲक्टिवेशन ऑफ नर्व्स, नर्व फायबर्स और नर्वस सिस्टम. ओके, so excitability, conductivity, stimulus. The threshold stimulus is necessary. Weak stimulus has no effects and strong stimulus will produce same degree of impulse as the threshold stimulus.
बघा, सगळ्यात कमी स्टिम्युलस असेल तर त्याचा कुठलाही परिणाम नर्वस सिस्टीमवर होणार नाही. पण स्ट्रॉंग स्टिम्युलस असेल तर जेवढं काही थ्रीशोल्ड स्टिम्युलसला स्टिम्युलेशन किंवा इम्पल्सेस पास होणार आहेत तेवढेच पास होणार. पण वीक स्टिम्युलस कुठलाही इफेक्ट दाखवू शकणार नाही नर्वस सिस्टीमवर. The fourth property is nothing but the summation effect. Okay, summation effect. Single weak stimulus has no effects, but if many such weak stimulus are given in quick succession, due to the summation of stimuli, impulse may produce. आपण म्हणतो ना एकट्याची ताकद आणि ग्रुपची ताकद. ओके, याच्यामध्ये फरक आहे. एकट्याने थोडीशीच ताकद लावली तर एखादी वस्तू एका ठिकाणावरून हलणार सुद्धा नाही. जर समजा एखाद्या ग्रुपने खूप जणांनी थोडी एनर्जी त्याच वस्तूला पुढे ढकलण्यासाठी लावली तर ती वस्तू तिथून हलू शकते. दॅट इज कॉल्ड ॲज अ समेशन इफेक्ट. म्हणजे एका नर्वने सिंगल वीक स्टिम्युलस दिलं तर नर्वस सिस्टीमला कुठलाही इफेक्ट पडणार नाही. पण अशा काही बंच ऑफ नर्व्सने थोडं स्टिम्युलस एकत्रितपणे त्याच्यावरती एक्झर्ट केलं तर त्याचा समेशन इफेक्ट होऊन इम्पल्स प्रोड्यूस तयार होऊ शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज समेशन इफेक्ट. देन फिफ्थ प्रॉपर्टी इज ऑल ऑर नन लॉ. ऑल ऑर नन लॉ म्हणजे एकतर सगळं किंवा मग काहीच नाही. नर्व आयदर कंडक्ट इम्पल्सेस अलॉंग एंटायर लेंथ और नॉट ॲट ऑल कंडक्ट द इम्पल्स. म्हणजे नर्व फायबर काय आहे की जर इम्पल्स पास करत असेल तर ती सगळीकडे पूर्ण लेंथमध्ये ट्रान्समिट करेल, कंडक्ट करेल किंवा मग कुठंच ते कंडक्ट करणार नाही. असं होणार नाही की एकाच नर्वमध्ये नर्व इम्पल्स ट्रान्समिट झाला तिथून पुढे झाला नाही, असं होऊ शकत नाही. जर नर्व ट्रान्समिट झाला तर तो पूर्ण लेंथमध्ये ट्रान्समिट होईल आणि नसेल तर मग कुठंही तो पास होणार नाही. सो इट इज ऑल ऑर नन लॉ is of nerve fibers. Then sixth one is the refractory period. The time at which nerve fails to respond to second stimulus however strong it is. Okay, it is refractory period is of milliseconds. Okay, म्हणजे असं होतं काही वेळेला की एक इम्पल्स गेलाय, ओके, एक इम्पल्स चालू आहे आणि क्विकली दुसरा रिस्पॉन्स होतोय पण नर्व फायबर्स त्याला कॅच करू शकले नाही कितीही तो स्ट्रॉंग असला तरी. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्टरी पिरियड. द टाईम ॲट विच नर्व्स फेल्स टू रिस्पॉन्ड टू सेकंड स्टिम्युलस. म्हणजे पहिला स्टिम्युलस अजून कंटिन्युअस आहे आणि सेकंड स्टिम्युलस जर देत असेल तर तिथं फेल्स, रिफ्रॅक्टरी पिरियड, आणि तो खूप मिली सेकंडचा असतो. ओके, देन कमिंग टू दी seventh property, that is synaptic delay. Okay, impulses requires 0.3 to 0.5 milliseconds to cross synapse. म्हणजे एखादा इम्पल्स एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत जाईपर्यंतचा जो वेळ आहे दॅट इज कॉल्ड ॲज 0.3 to 0.5 milliseconds आणि त्याला सिनॅप्स असे म्हणतात. सो सिनॅप्टिक टाईम इज 0.3 to 0.5 milliseconds. This time is required from release of neurotransmitter from axon terminal and excitation in the dendron of next neuron. म्हणजे हा जो वेळ आहे एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये जाऊपर्यंत तिथं काय करावं लागतं तर पहिल्यांदा न्यूरोट्रान्समिटर रिलीज करावे लागतात एक्झॉनमधून, एक्झॉनच्या टर्मिनलमधून. मग ते न्यूरोट्रान्समिटर दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनला ॲक्टिवेट करतात आणि मगच इम्पल्स पास होतो. म्हणजे यात 0.3 to 0.5 मिलीसेकंड्सला सिनॅप्टिक डिले म्हणतात कारण त्या वेळात न्यूरोट्रान्समिटर रिलीज होतात आणि दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनला ॲक्टिवेट करतात. दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक डिले. देन एट्थ वन इज सिनॅप्टिक फॅटिक. ओके, ड्यू टू द एक्झॉस्टन ऑफ न्यूरोट्रान्समिटर temporarily stops the transmission of nerve impulse across the synapse. काही वेळेस काय होतं न्यूरोट्रान्समिटर्स एक्झॉस्ट होतात. ओव्हर यूज ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स विल गोइंग टू एक्झॉस्ट दी न्यूरोट्रान्समिटर. काही वेळेस कंटिन्युअसली नर्वस सिस्टीम जर ॲक्टिवेट असले, इम्पल्सेस पास होत असले तर काही वेळेस एक्झॉस्टेशन होतं.
कशाचं? न्यूरो ट्रान्समीटर्स. आणि जर न्यूरो ट्रान्समीटर्स एक्झॉस्ट झाले तर तुमचा नर्व ट्रान्समिशन पुढे पास होणार नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक फटिक. अँड लास्ट प्रॉपर्टी, ninth property is velocity. Okay, the rate of transmission of impulse is higher in long and thick nerves. Okay, हे खूप कॉमन आहे. जेवढी नर्व्स लॉंग असेल, थिक असेल, तेवढी ट्रान्समिशनचा जो रेट आहे तो जास्त असणार. ओके, जेवढी नर्व्स छोटे असतील जास्त सिनॅप्स येणार त्याच्यामध्ये. आणि मग प्रत्येक सिनॅप्समध्ये 0.3 to 0.5 मिलीसेकंडचा तुम्हाला गॅप पडणार. पण ते जर लॉंग नर्व असेल तर एकाच नर्वमधून ट्रान्समिशन फास्ट होईल. ओके, द रेट ऑफ ट्रान्समिशन इज हायर इन द होमिओथर्म्स दॅन दी पॉयक्युलोथर्म्स. ओके, होमिओथर्म्समध्ये वेलॉसिटी किंवा रेट ऑफ ट्रान्समिशन जास्त असणार आहे पॉयक्युलोथर्म्सपेक्षा. दुसरं काय आहे? हायर इन व्हॉलेंटरी फायबर्स ॲज कम्पेअर्ड टू द इनव्हॉलेंटरी नर्व्स. म्हणजे व्हॉलेंटरी फायबरमध्ये 100 ते 120 मीटर पर सेकंद आहे. आणि इनव्हॉलेंटरी म्हणजे ऑटोनॉमिक नर्व्समध्ये 10 ते 20 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे हा डिफरन्स आहे नर्व फायबरच्या रेट्स. इट इज फास्टर इन द मेड्युलेटेड नर्व. हे आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे की जिथं मायलिन शीथ आहे किंवा मेड्युलेटेड नर्व आहे तिथं नर्व ट्रान्समिशन फास्ट होतं. आणि ज्या नर्व्स नॉन मायलिनेटेड किंवा नॉन मेड्युलेटेड आहेत त्यांच्यामध्ये नर्व इम्पल्स ट्रान्समिशन स्लो होतं ॲज कम्पेअर्ड टू मेड्युलेटेड नर्व्स. सो दिस इज अबाउट दी प्रॉपर्टीज ऑफ दी नर्व fibers. Okay, we have seen the neural tissue, two neural tissues, neuron and the neuroglial cells, and now we have seen the properties of nerve fibers. In the next lecture we are going to see the synapse, the phenomena of synapse. Okay, thank you.